नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ऑल इन मसाला नॉनव्हेज आणि नॉनव्हेज रस्सा आणि व्हेज भाज्यांसाठी सुद्धा ही वाटण रेसिपी घेऊन आली आहे मी। होममेड ऑल पर्पज मसाला। हा मसाला एकदा बनवून ठेवला की तुम्ही कोणत्याही प्रकारची व्हेज किंवा नॉनव्हेज रस्सा भाजी झटपट आणि चविष्ट करू शकता, सुकी भाजीसुद्धा बनवू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर मी असं खोबरं थोडंसं भाजून घेते आहे। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने गॅसवर जाळी ठेवली आहे आणि खोबरं थोडं थोडं भाजून घेतल्यानंतर साईडला ठेवून आपण कांदे भाजून घेऊया। एकदम लहान आच करायची आणि कांदे भाजून घ्यायचे। हे खोबरं थोडंसं थंड झालं की कट करून घेऊया। लहान आचेवर आपण कांदे भाजत ठेवले आहेत। वेळेची बचत, सकाळच्या घाईच्या वेळी हा मसाला अतिशय उपयुक्त ठरतो किंवा आपल्याला अचानक पाहुणे आले घरी किंवा मसाला बनवायचा कंटाळा आला तरी आपण पटकन लगेच रस्सा भाजीसाठी हा मसाला वापरू शकतो। सुक्या भाजींनासुद्धा खूप छान आहे। तर 2 चमचे इथं मी धने घेतले आहेत। धने थोडे थोडे भाजून घेऊया लहान आचेवर। धने भाजत आले की तीळ आणि खसखस टाकूया। एक मोठा चमचा टाकला आहे। तर तुम्ही ह्या मसाल्याची क्वांटिटी कमी करायची असेल तर तुम्ही 1 छोटा चमच्याच्या प्रमाणात करू शकता। हे मी टेबलस्पूनच्या प्रमाणात केलं आहे। तर हे काढून घेतले आहेत धने, तीळ, खसखस। थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता अद्रक आणि लसूण आपण थोडंसं मंद आचेवर भाजून घेऊया, परतून घेऊया। 1 मिनिटभर परतलं की साईडला काढून घेऊया। बघू शकता तुम्ही खोबरं, आलं, लसूण, कांदे आणि तीळ, धने, खसखस आपलं तयार आहे। तर हे अगोदर कोरडे जिन्नस आपण भरडून घेऊया, म्हणजे छान ह्याची पावडर होते। आणि ह्या धने, तीळ आणि खसखस अगोदर आपण भाजून घेतलेले आहे, थंड पण झाले आहे। तर आता हे भरडून घेऊया। 1 चमचा आपण जिरंसुद्धा टाकलं आहे। आता हे कोरडे जिन्नस छान असं भरडून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण हे अगोदर भरडून घेतलं आहे, ह्याची पावडर झाली आहे। नंतर आपण आता हे राहिलेले मसालेसुद्धा भाजून घेऊया। तर खोबरं आपण भाजून घेतलेलं हे टाकूया। पातळ असे काप केले आहेत म्हणजे लगेचच बारीक होतं हे। तर हे आपण छान असं भरडून घेऊया अगोदर। ह्या पद्धतीने भरडून घेतलं आहे। आता ह्यामध्ये आलं आणि लसूण टाकूया आणि कांदासुद्धा टाकूया। ह्याच्या 4 फोडी अगोदरच केल्या होत्या। आता ह्या चांगल्या आपण पातळ अशा हाताने थोडंसं कट करून टाकूया। अद्रक आणि लसूणसुद्धा टाकलं आहे। आता ह्याची चांगली आपण पेस्ट करून घेतली आहे आणि नंतर कोथिंबीर टाकली आहे। तर आता कोथिंबीरसुद्धा छान अशी भरडून घेऊया ह्याच मसाल्यामध्ये। आणि हा मसाला छान असा बारीक व्हावं म्हणून मीठ टाकलं आहे। आणि हा मसाला जास्त फ्रीजच्या बाहेरसुद्धा 15 दिवस राहतो, म्हणून फक्त तेल टाकून आपण हा भरडून घेतला आहे। बघू शकता ह्या पद्धतीने अजिबात पाणी टाकायची गरज नाही आणि असाच तेल टाकल्यामुळं स्मूथ असा बारीक अशी पेस्ट झाली आहे। तर बघू शकता तयार आहे आपला हा बहुगुणी मसाला। तुम्ही चिकन, मटण, अंड्याचा रस्सा किंवा कोणत्याही कडधान्यांच्या भाजीसाठी वापरू शकता। ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। अजून एकदा हा आपण मसाला छान असं भरडून घेतला आहे आणि ह्याचा गोळा बनवून घेतला आहे। बघू शकता फ्रीजच्या बाहेर हा 15 ते 20 दिवस आरामशीर हा मसाला फ्रीजशिवाय टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल, खूप दिवस जातो। तर हे वाटणाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा ह्यातलं तुम्हाला लसूण नाही आवडत तर स्किप करू शकता किंवा कांदा नाही आवडला तरी स्किप करू शकता। तर आपलं हे वाटण तयार आहे आणि वेळेच्या बचत किंवा आपल्याला वेळ नसेल किंवा खूप काही असेल तर त्यावेळेस हा मसाला बनवून ठेवला असला तर लगेचच भाज्या तयार होतात। तर ह्याची मी तुम्हाला एक भाजी बनवून दाखवत आहे। मटण मी वापरून घेतलं आहे अगोदरच, कढईत तेल टाकलं आहे। बघू शकता तेच वाटण आपण घेतलं आहे आणि कढईत टाकून छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। तर आपला तेलातच वाटण तयार आहे, त्यामुळं जास्त परतायची सुद्धा गरज नाही। एक चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला आणि गरम मसाला थोडासा टाकला आहे आणि छान असं अजून एकदा थोडंसं अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं।
आणि ह्यामध्ये आपल्याला आवडीनुसार जर तुम्हाला टाकायचं असेल तर धना पावडर पण टाकू शकता. आणि वाफवलेलं मटण टाकलं आहे. नंतर हे छान असं मिक्स करून घेऊया मीठ टाकून आपण. बघू शकता ह्या पद्धतीने आपलं हे सुकं मटण तयार आहे. हीच भाजी तुम्ही सेम लोखंडाच्या कढईत जर बनवली आणि गरम पाणी टाकलं तर तर्रीदार आणि काळ्या वाटणातली भाजी आपली तयार होते. तर त्यात मी पाणी टाकलं नाही, सुकं मटण बनवलं आहे. तर तुम्ही पातळ भाज्यांना रश्श्याला बनवून पहा. हा मसाला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता साठवणीसाठी. व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी परफेक्ट आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.